सनफेस इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड तसे धनश्री इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमानं सोलर रूफटॉप सिस्टीम हस्तांतरण सोहळा प्रजासत्ताक दिनी लायन्स क्लब या ठिकाणी मोठ्या दिमाखात पार पडलाय। यावेळी अनेक मान्यवरांची या ठिकाणी उपस्थिती होती। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज, इन्व्हर्टर, सोलर, इलेक्ट्रॉनिक वस्तू साईराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध। ठिकाण नगर मनमाड रोड, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, राहुरी। गणेश देवतरसे। मोबाईल नंबर 93 25 42 22 32 आणि 77 09 80 59 05। सनफेस इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड तसेच धनश्री इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमानं सोलर रूफटॉप सिस्टीम हस्तांतरण सोहळा प्रजासत्ताक दिनी लायन्स क्लब या ठिकाणी मोठ्या दिमाखात मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडला आहे। सनफेस इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमामधून संचालक आशिष देशमुख यांनी CSR निधीमधून त्यांचे वडील कैलासवासी जगदीश बाबूराव देशमुख यांच्या स्मृतिप्रित्यर्थ 6 किलोवॅट क्षमतेचे रूफटॉप ऑन ग्रिड सोलर सिस्टीम प्रदान केली आहे। तसेच धनश्री इंडस्ट्रीजचे राहुल धोंगडे यांनी त्यांचे आजोबा हरिभक्तपरायण रूपला निंबा धोंगडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सोलर सिस्टीम उभारणीसाठी लागणारे फॅब्रिकेशनचं काम पूर्ण केलंय। या प्रकल्पाचा हस्तांतरण सोहळा प्रमुख अतिथी माजी केंद्रीय मंत्री विजय पाटील, डॉक्टर अतुल वडगावकर आणि माजी प्रांतपाल विनोद कपूर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडलाय। सुरुवातीला मान्यवरांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आलं आणि त्यानंतर दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी आलेल्या मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय। त्यानंतर फीत कापून सोलर सिस्टीमचं उद्घाटन करण्यात आलं। तसेच आलेल्या पाहुण्यांच्या हातून आकाशामध्ये फुगे सोडून स्वागत करण्यात आलं। त्यानंतर राष्ट्रगीत म्हणून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आहे। बद्दल म्हणायचं म्हटलं तर आम्ही ट्रान्सफॉर्मर टँक, रेडिएटर मॅन्युफॅक्चरिंग करतो। तसेच इंडस्ट्रियल शेड असेल, मटेरियल हँडलिंग ट्रॉलीज असतील ते आम्ही मॅन्युफॅक्चरिंग करतो। मागील 4 वर्षापासून मी सोलर स्ट्रक्चरचं कॉन्ट्रॅक्ट घ्यायला सुरुवात केलेली आहे। तर पहिलं कॉन्ट्रॅक्ट मला आशिषने दिलं, प्लस लायन्सचं मेंबर होण्याबद्दल पण त्यानेच मला मेंबर होण्यासाठी सुचवलेलं। त्यानंतर किशोर केदार सर यांच्या हे लायन्स क्लबचे अध्यक्ष, त्यांच्या अध्यक्षतेखालीच हे पूर्ण सोलर स्ट्रक्चरचं काम संपन्न झालं, तर मी त्यांचे आभार मानतो। माझे आजोबा वैकुंठवासी अबोबर रूपला धोंगे यांच्या नाव स्मरणार्थ मी हा सोलर स्ट्रक्चर लायन्स क्लबला भेट देतोय। याचं कारण एवढंच की माझे आजोबा पण समाजसेवक होते। सर्व मान्यवरांचे आभार। मी इथेच माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। मी आज सनफेस इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेड तर्फे माझे दिवंगत वडील कैलासवासी जगदीश बाबूराव देशमुख यांच्या स्मृतिप्रित्यर्थ 6 किलोवॅटची सोलर रूफटॉप सिस्टीम ही लायन्स क्लब ऑफ नाशिकचा जो हॉल आहे याला डोनेट आम्ही करतोय। आणि उद्देश एकच आहे की नाशिकला ग्रीन एनर्जीमध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा आणि नाशिक जे आत्ता पण एक छान सिटी आहे, जसं वडगावकर सरांनी सांगितलं की जर्मनीतली एक सिटी आणि नाशिकचं पोल्युशन त्यापेक्षाही कमी आहे। तर असंच नाशिक राहावं असं जर आपली इच्छा असेल तर आपण इलेक्ट्रिक व्हेकल्स, ग्रीन एनर्जी, सोलर आणि प्लास्टिक मुक्ती जर ह्या सगळ्या गोष्टी आपण केल्या तर आपलं जे नाशिक शहर आहे ते पुढचे 100 वर्षही पोल्युशन मुक्त राहील। आणि मी आज माझे वडील जगदीश बाबूराव देशमुख यांचं स्मरण करून हा रूफटॉप सोलर सिस्टीम लायन्स क्लब ऑफ नाशिकला हस्तांतरित करतो। सर नमस्कार, मी राहुल धोंडगे। लायन्स क्लब ऑफ नाशिकला जे सोलर रूफटॉप सिस्टीमसाठी लागणारे जे फॅब्रिकेशनचं वर्क आहे तर ते मी करून दिलेलं आहे। ज्याप्रमाणे पॅनलची जी 25 वर्षाची वॉरंटी असते त्याचप्रमाणे स्ट्रक्चरची पण मी 25 वर्षाची गॅरंटी आणि वॉरंटी राहील या प्रकारे मी स्ट्रक्चर बनवलेलं आहे आणि बनवत राहील। धन्यवाद। त्यापैकी हा अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे सोलर एनर्जी पॅनल्सचा उद्घाटन करणं 6 किलोवॅटचं। लायन क्लबमध्ये विविध क्षेत्रातले लोक येतात आणि त्या लायन क्लबमध्ये हे उद्घाटन झालं। अनेक लोकांना याच्यातून संदेश जाणार आहे की नाशिकमध्ये निसर्ग ऊर्जेचा प्रचार आणि प्रसार फार मोठ्या प्रमाणावर झाला तर या शहराचं सौंदर्य
पर्यावरणाचं महत्त्व आणि स्वच्छता, त्याचबरोबर जो काही ऑक्सिजनमध्ये कमी व्हायला लागलेली आहे, धूर निघतो, दुसऱ्या एनर्जी वापरल्या तर त्याच्यातनं पोल्युशन होतं, तर ग्रीन एनर्जी वापरली म्हणजे त्याच्यातनं आपल्याला स्वस्तात वीज मिळणार आहे, मोठ्या प्रमाणावर मिळणार आहे आणि भविष्याच्या पिढीसाठी चांगलं राहणार. नाशिक हे शहर अतिशय सुंदर आहे, मोक्याच्या जागेवर आहे. जसं इंदूरला स्वच्छतेच्या बाबतीमध्ये 1-2दा बक्षिसं मिळाली, तसं नाशिकलाही मिळावं अशी सगळ्यांची इच्छा आहे आणि सर्वांनी टीमवर्क म्हणून या काम करायला सुरुवात केली आहे. आणि जे तरुण लायनचे मेंबर आहेत आशिष देशमुखजी यांनी हे फ्री दिलेलं आहे, त्या सर्वांचं आम्ही कौतुक करतो. आणि निसर्ग ऊर्जेच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रात खूपच काम अजून बाकी आहे, ते वेगाने व्हावं असं आम्ही सरकारला आव्हान करतो. त्या बाबतीमध्ये त्यांनी जास्तीत जास्त त्याचा अभ्यास करून घ्यावा, कारण त्याचं उत्पादन घरातल्या महिलांना त्याचा कंट्रोल करता येतो, ते स्वच्छ ठेवावं लागतं. आणि नाशिककरांनी जसं औरंगाबाद नाशिकपेक्षा पुढे गेलेलं आहे, महाराष्ट्रापेक्षा गुजरात पुढे गेलेलं आहे आणि पंपांच्या बाबतीमध्ये पंजाब पुढे गेलेलं आहे. आता तर फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली एनर्जीच्या बाबतीमध्ये जे काही काम चाललं आहे त्याचा जास्तीत जास्त सबसिडीचा, त्या सगळ्या साधनांचा आणि सरकारने दिलेल्या मदतीचा लाभ सुज्ञ नाशिककरांनी ताबडतोबीने उचलावा. म्हणजे जो 27,000 मेगावॅटचं टार्गेट सरकारचं आहे 2027पर्यंत, त्याच्यामध्ये नाशिककरांचा सुद्धा मोठा सहभाग राहील. आणि त्यांनी सर्वांनी आपसात एकमेकाला समजून घ्यायची की कशा पद्धतीने आपल्याला एनर्जी वापरता येईल आणि कशा पद्धतीने हायब्रिड असेल तीसुद्धा तुम्हाला वापरता येईल. वरती उंच इमारती आहेत, काही विंड पॉवर बसवली, विंड मिल बसवलं तर रात्रीच्या वेळेला ते अवेलेबल होतात दिवसा. नाशिकमध्ये एक युनिक गोष्ट आहे, ती म्हणजे भातसाच्या बाजूला जो काही रात्रीच्या वेळेला उपसा करतात आणि दिवसा त्याची वीज निर्मिती करतात, म्हणजे दोघांच्या एनर्जीमधला डिफरन्स हा सुद्धा वापरला गेलेला आहे. तर अनेक गोष्टी या नाशिकपासून इतरांना शिकता येतील तर नाशिकने सगळ्या सिटिजन्सने एकत्रित काम केलं तर आपण एक आदर्श ठरावं. आज आशिष देशमुखने इथं जो काही एक आदर्श घालून दिला आहे तो सर्व नागरिक लोकांनी जर आदर्श अंमलात आणला आणि घराघरात जर हा सोलरचा वापर केला तर नाशिकचं सोलर प्रोडक्शन हे खूप जास्त होईल आणि पर्यायानं नाशिकची जी काही ऱ्हास होत चालला आहे, म्हणजे वेगवेगळ्या धुरामुळं किंवा लोकांना होणारे काही आजार आहेत, म्हणजे श्वासनाचे आजार जे आहेत ते खूप प्रमाणात कमी होतील आणि त्यामुळे जास्तीत जास्त या ऊर्जेचा वापर करावा, प्रत्येकाने आपापल्या घरावरती हे बसवून घ्यावं असं मला वाटतं. ओके. किरण आहेर, C24 तास, नाशिक. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.